सत्यनारायण भगवान की जय। श्री सत्यनारायण व्रत कथा प्रारंभ। अध्याय पहिला। सर्व श्रोता सावधाना भवन्तु। श्री गणेशाय नमः। आता सत्यनारायण कथेच्या पहिल्या अध्यायाचा अर्थ सांगणार आहे। एकदा नैमिषारण्यामध्ये राहणाऱ्या शौनकादिक ऋषीमुनींनी पुराणे सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळ कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकून घेण्याची आमची इच्छा आहे, कृपा करून आम्हाला सांगावे। त्यावर सूत सांगत आहेत, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला होता। त्यावेळी श्री विष्णूंनी नारदांना जे सांगितले होते तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। शांत चित्ताने ऐकून घ्या। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकांमध्ये फिरत असताना मनुष्य लोकामध्ये म्हणजेच भारतामध्ये आले। अनेक मनुष्य लोकात आपापल्या पूर्वक्रमाप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगत आहेत असे पाहून कोणत्या साधनाने त्यांचे दुःख नाहीसे होईल हा विचार करून नारद मुनी वैकुंठामध्ये गेले। तेथे वैकुंठामध्ये 4 हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केल्या आणि पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांना नमस्कार करून त्यांची स्तुती करण्यास त्यांनी प्रारंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप आणि वाणी व मन यांना न कळणारे आहे, जो अनंत शक्तिमान आहे, जो उत्पत्ती मध्य व नाश यांनी रहित आहे, जो मूळचा निर्गुण आहे व जो जगाच्या आरंभकाळी 3 गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीसे करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नमस्कार करावा। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदांजवळ बोलले। भगवान म्हणाले, हे मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी इथे आला आहात? तुमच्या मनामध्ये काय आहे ते मला सर्व सांगा, मी त्याचे समर्पक तुम्हाला असे उत्तर देईल। नारद मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? आपण ते म्हणाला नाहीत। हे भगवंता, मृत्यू लोकामध्ये सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारचे दुःख भोगत आहेत। नारद म्हणाले, भगवंता, आपली जर माझ्यावर कृपा असेल तर सर्व लोकांची दुःख लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते सर्व मला सांगावे, माझी ते ऐकण्याची इच्छा आहे। त्यावर भगवान म्हणू लागले आहेत, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू आज प्रश्न विचारलेला आहे तो अतिशय सुंदर आहे। म्हणजे जे व्रत केल्याने जीवांची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत आज मी तुला सांगणार आहे, तू ते श्रवण कर। हे वत्स नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकामध्ये आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगणार आहे। या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात। हे जर विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद रूप अशा मोक्षपदात जातो। भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फळ काय आहे, याचा विधी काय आहे आणि हे व्रत पूर्वी कोणी केले होते तेही मला सविस्तर करून सांगा। त्याचप्रमाणे हे व्रत कोणत्या काळी करावे तेही मला सांगा। हे नारदाचे भाषण ऐकून भगवान त्याला म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य आणि संतती देणारे व कार्यामध्ये सर्वत्र विजय करणारे हे व्रत आहे। हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी म्हणजे सूर्यास्तानंतर 2 तासामध्ये सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी, दूध, अशुद्ध तूप, साखर आणि गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद 1.25 शेर, पावशेर किंवा 1.25 किलो असा करून भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायण देवाला अर्पण करावा। गव्हाचा रवा न मिळेल तर तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा। वरील सर्व वस्तू या 1.25 प्रमाणामध्ये एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायण प्रभूला अर्पण करावा। आपले बांधव आणि मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी। नंतर बांधव आणि ब्राह्मण यासह भोजन करावे व नंतर भक्तिपूर्वक प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन किंवा नृत्य करावे। हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयामध्ये करून सत्यनारायणाचे स्मरण करीत आपल्या घरी जावे किंवा आपल्या घरी जर देवघरात पवित्र ठिकाणी करावे। पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असता मनुष्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व कलियुगामध्ये सर्व जीवांचा दुःख नाशाचा हा एक सोपा असा उपाय आहे। इति श्री सत्यनारायण व्रत कथा प्रथमोध्याय समाप्त। सत्यनारायण भगवान की जय।
श्री गणेशाय नमः. आता दुसऱ्या कथेचा दुसऱ्या अध्यायाचा पूर्ण एक पहिल्यांदा ते दही धर्म पाणी नाही गिलास ఇంకొక గ్లాస్ ఇది నెయ్యి ఒకటి కానీ అన్ని పట్టాలి మెల్లగా పెద్దది తీసుకో మళ్ళీ పడ్డప్పుడల్లా లేదు ఇటు ఇటు మీ టైంలో కొట్టు सत्यनारायण व्रत कथा द्वितीयोध्याय. भगवान म्हणाले, नारदा, हे व्रतपूर्वी कोणी केले होते तेही आज तुला सांगतो, ते ऐकून घे. सुंदर अशा काशी नगरीमध्ये एक अतिशय दरिद्र ब्राह्मण राहत होता. तो भूक आणि तहान यांनी पीडित होऊन ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावर कृपा करणारे भगवान त्या दुःखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व त्या काशी नगरामधील ब्राह्मणाला प्रश्न विचारला. भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस ते सर्व ऐकून घेण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग. हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणू लागला, मी अतिशय दरिद्र ब्राह्मण आहे आणि भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगावा. असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान त्याला म्हणाले की सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फळ देणारा आहे. ज्याचे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक असे उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले व वृद्ध ब्राह्मणाने जे मला सांगितले आहे ते व्रत मी अवश्य करणार असा ध्यास त्याला लागल्यामुळे त्या दरिद्री ब्राह्मणाला रात्री निद्रा देखील आली नाही. व नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायण देवाचे व्रत करणार असा मनाशी निश्चय करून गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निघाला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप सारी भिक्षा मिळाली व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. व नंतर तो दरिद्र ब्राह्मण या सत्यनारायणाच्या व्रतामुळे सर्व दुःखातून मुक्त झाला व धनधान्याने समृद्ध होऊन आनंदी झाला. त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण देवाचे व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापातून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला प्राप्त झाला. ब्राह्मण हो, ज्या वेळी सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करील त्या वेळी त्याची सर्व दुःखे नाहीसे होतील. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंतांनी नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले होते, तेच मीच आज तुम्हाला सांगितले आहे. आता अन्य काय बरे सांगू. त्यावर ऋषी पुन्हा विचारू लागलेले आहेत की त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले व कोणी प्रत्यक्ष व्रत हे केले ते सर्व ऐकून घेण्याची आमची इच्छा आहे आणि मनामध्ये श्रद्धा देखील उत्पन्न झालेली आहे. त्यावर सूत पुढे सांगू लागले आहेत की मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले होते तेही ऐकून घ्या. एकदा हाच ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव इष्टमित्र यासह आनंदाने आणि भक्तीने व्रत करीत असताना लाकडे विकणारा एक मोळी विक्या त्या ठिकाणी आला व तो मोळी विक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून त्याने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला. नमस्कार केला व विचारले, महाराज, आपण हे काय करीत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते मला विस्तारपूर्वक सांगावे. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. याच्यात कृपा प्रसादाने मला पुष्कळ धनधान्यादी मिळालेली आहे. नंतर त्या मोळी विक्याने व्रत समजावून घेतले व अति आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरामध्ये मोळी विकण्यासाठी तो तिथून निघून गेला व सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळी मस्तकात घेऊन या गावामध्ये आज लाकडी विकून मला जे काही द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी सत्यनारायण देवाचे उत्तम असे पूजन करील असा त्याने त्याच्या मनाशी निश्चय केला. व धनिक लोक ज्या नगरामध्ये राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप आणि दूध, गव्हाचा रवा प्रत्येकी 1.25 माप याप्रमाणे खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधियुक्त रीतीने यथासांग सत्यनारायण देवाचे पूजन केले व या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मोळी विका
धनधान्य पुत्रवंत इत्यादी संपत्तीने युक्त झाला आणि या इहलोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूच्या लोकी म्हणजेच वैकुंठी गेला. इति श्री सत्यनारायण व्रत कथा द्वितीयोध्याय समाप्त. सत्यनारायण भगवान की जय. ते दगड ठेवायचं होतं. अजून काही जमलं? तामानु की दगड ಕೊಟ್ಟು ಅದೆಲ್ಲ అయిపోయినాయి. చక్కెర సరే చక్కెర అటొక్కటి ఇటొక్కటి పెట్టాలి. ఇటు పెట్టాలి. ఇది పెట్టు ఇటు పెట్టేసేయి ఇక మొత్తం మళ్ళీ దగ్గర అన్నమాట. सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 3. सूत सांगतात ऋषी हो या विषयांची एक कथा तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून घ्या. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम असा राजा होता. तो राजा जितेंद्रिय आणि सत्य बोलणारा भक्तिमान आणि बुद्धिमान होता. तो देवळामध्ये जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदरवदना आणि अत्यंत रूपवान होती. एके दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू नावाचा वाणी व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत आहे त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभी करून राजाच्या जवळ जाऊन आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून त्याने नमस्कार केला. नमस्कार करावा. अत्यंत विनयाने विचारू लागला साधू आणि म्हणाला, हे महाराज, भक्तियुक्त अंतकरणाने तुम्ही हे काय करीत आहात ते मला सविस्तर सांगावे. माझी ते ऐकण्याची इच्छा आहे. आणि त्यावर राजा त्याला म्हणाला, हे साधो, पुत्र धन वगैरे प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण देवाचे पूजनात्मक विष्णूचे मी बांधवासह व्रत करीत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज, आपण हे व्रत विस्तारपूर्वक मलाही सांगा. आपण जसे सांगाल त्याप्रमाणे मीही करील, कारण मला देखील संतती नाही व ती या व्रतामुळे नक्की प्राप्त होईल. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधूवानी आपल्या घरी परतला व त्याने संतती देणारे हे व्रत आपल्या पत्नीला सांगितले. व ज्यावेळी मला संतती प्राप्त होईल त्यावेळी मी सत्यनारायण देवाचे व्रत करणार असा नवस्पन त्याने बोलावून दाखविला. व अशा प्रकारचे व्रत शीलवान साधुवाने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला सांगितले. व नंतर धार्मिक आणि पतिव्रता अशी त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने गर्भवती राहिली. नंतर तिला 10वा महिना सुरू होताच एक कन्या रत्न प्राप्त झाले. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवसेंदिवस वाढू लागली, म्हणून तिचे कलावती असे नाम ठेवण्यात आले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधवण्याला मधुरवाणीने प्रश्न केला, महाराज, आपण पूर्वी केलेला नवस सत्यनारायणाचे व्रत का बरे करीत नाहीत असा तिचा प्रश्न ऐकून साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाचे व्रत आपण करू. अशा प्रकारे भारेचे समाधान करून व्यापारासाठी साधुवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी आणि वयाने मोठी होऊ लागली. साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळींबरोबर विचार केला आणि लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूतास आज्ञा केली व तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरामध्ये गेला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊनच परत आला. त्यावेळी सर्व गुण संपन्न आणि सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून त्या साधुवाने आपल्या ज्ञाती बांधवासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी देखील दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरून गेला व त्यामुळे त्याच्यावर भगवान रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारा साधू आणि काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला.
आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसार पुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधू आणि व्यापार करून आला. हे दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला. मात्र इतक्या सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायणाच्या पूजेपासून प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे, म्हणून याला भयंकर आणि कठीण दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये चंद्रकेतूच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली व चोरलेले द्रव्य घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी ते चोराले व आपल्या मागून राजदूत येत आहे असे पाहून ते चोर घाबरले व चोरलेले सारे द्रव्य त्यांनी वाण्याच्या दाराजवळ टाकून ते चोर पळून गेले. इतक्यात ते राजदूत सज्जन साधू आणि ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी आले असता त्यांनी चोरीस गेलेले राजद्रव्य त्या ठिकाणी पाहिले व हेच ते चोर असे समजून त्या दोघांना बांधून आनंदाने धावत धावत राजाजवळ येऊन म्हणाले, महाराज, आपले द्रव्य चोरलेले हे पहा, ते दोन चोर आहेत जे आपणा समोर उभे केलेले आहेत. काय ती आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेमध्ये टाकण्याची आज्ञा केली व लगेच त्या राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहामध्ये डांबून टाकले. व त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणेही कोणी ऐकून घेतले नाही. उलट साधुवाण्याने त्यांचे जे काही द्रव्य होते ते जप्त करून घेतले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या पत्नीला देखील फार दुःख प्राप्त झाले. त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरून नेले. तेव्हापासून मानसिक दुःख आणि रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा आणि त्रषा यांनी दुःखी झालेली साधुवाण्याची पत्नी प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघर भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली असता त्या ठिकाणी तिने सत्यनारायणाचे पूजन चाललेले पाहिले आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची दुःख निवारणासाठी प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झालेली होती, त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने विचारले, हे मुली, तू इतक्या रात्री उशिरापर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनामध्ये काय चालू आहे? ते ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत केलेले पाहिले व मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची पत्नी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या पत्नीने आपला जावाई आणि मालक घरी परत लवकर येऊत असा संकल्प करून बांधव इतर आप्तजन यासह सत्यनारायणाचे पूजन केले व हे भगवंता, माझ्या पतीचे आणि जावयाचे अपराध क्षमा करण्यास आपणच एक समर्थ आहात अशी सत्यनारायणाची तिने वारंवार प्रार्थना केली. व त्यावेळी भगवान सत्यनारायण प्रभू त्या व्रताने संतुष्ट झाले. त्यानंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले की, हे राजन, तुझे 2 वाणी बंदीशाळीमध्ये टाकलेले आहेत, त्यांना सकाळी परत सोडून दे. तसेच हे राजा, तू जे काही त्यांचे धन घेतलेले आहेस ते त्यांना परत करून दे. असे जर तू करणार नसशील तर धनपुत्र यासह मी तुझा नाश करून टाकील असे राजा स्वप्नात सांगून सत्यनारायण प्रभू अदृश्य झाले. व नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनासह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे 2 वाणी आपण बंदीशाळेमध्ये टाकलेले आहेत त्यांना लवकरात लवकर मुक्त करा अशी आज्ञा केली. व दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी आणि त्याचा जावई या दोघांना बंधनमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून 2ही वैश्यपुत्र आणलेले आहेत. नंतर साधुवाणी आणि त्याचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांचे भाषण कोणीच ऐकून घेतले नाही व त्यांनी भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, हे वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला दुःख भोगावे लागले, आता तुम्हाला कसली भीती नाही असे बोलून त्यांच्या बेड्या काढून क्षौर कर्म आणि मंगल स्नान करविले व नंतर त्या दोघांना वस्त्रालंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना संतुष्ट केले व त्या वाण्याचे जे काही द्रव्य होते तेही त्याला दुप्पट करून परत दिले. व हे साधो, आपण आपल्या घरी जाऊ शकता. नंतर त्या दोघांनी राजाला नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जात आहोत, ही आपलीच कृपा आहे. इति श्री सत्यनारायण कथा 3य समाप्त. सत्यनारायण भगवान की जय. द्यायचं
सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 4. नंतर त्या साधुवाने आपल्या वाटेमध्ये विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह स्वतः जनगरात गेला. तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधो, तुझ्या नौकेमध्ये काय आहे ते मला सांग, असा प्रश्न विचारला. वधनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणू लागले, काय हो संन्यासी बुवा, काय आमचे द्रव्य नेण्याची इच्छा आहे की काय? आमची नौका तर केवळ बेल आणि पाला पाचोळा यांनी भरलेली आहे. असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऐकून भगवान रूपी संन्यासी त्यांना म्हणाले, तुझे बोलणे खरे हो. असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तिथून निघून गेले व तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले. व संन्यासी दूर गेल्यावर साधुवाने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले. तो हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवानी आश्चर्यचकित झाला आणि नौकेमध्ये केवळ बेल आणि पाला पाचोळाच पाहून तो साधुवानी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन तो चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याचा जावई त्याला म्हणाला, महाराज, आपण शोक कशामुळे करता? त्या संन्याशाने जो आपणास शाप दिलेला आहे त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला असावा. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होईल. असे जावयाचे भाषण ऐकून साधुवानी त्या यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज, मी जे काही आपल्याजवळ खोटं बोललो होतो त्या अपराधाची मला क्षमा करावी. असे म्हणून पुन्हा त्याने नमस्कार केला व तो साधुवानी अतिशय दुःखी झाला. संन्यास वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, तू शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐकून घे. तू माझ्या पूजनेला विसरलेला आहेस, म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झालेले आहे. हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मा देवाधिकही तुझे रूप आणि गुण जाणू शकत नाही. हे प्रभो, मग हे तर आश्चर्यच आहे. मी तर तुझ्या मायेने मोहित झालेला एक मूर्ख मनुष्यच आहे. मी तुला बरा कसे जाणणार? माझ्यावर कृपा करा, मी यथाशक्ती आपले पूजन करील. मी आपणास शरण आलेलो आहे, माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला परत मिळवून द्या. असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले, तो पूर्वीप्रमाणे नौका त्याला द्रव्याने भरलेली दिसली. सत्यनारायणाच्या कृपेनेच मला हे सर्व मिळालेले आहे, असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपा प्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीमध्ये लोटून आपल्या घरी परत गेला. नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी. असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारा एक दूत त्याने आपल्या घरी पाठविला व तो दूत नगरामध्ये गेला व साधुवाण्याच्या पत्नीला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असे वचन बोलला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव्य यासह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आलेले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या पत्नीने मुलीला तू उरलेली सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लवकर पती दर्शनासाठी निघून गेली. आईचे वाक्य ऐकून सत्यनारायणाचे व्रत मुलीने पूर्ण केले, परंतु पती दर्शनासाठी उत्सुक झालेली ती प्रसाद भक्षण न करता तशीच निघून गेली व त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यामध्ये बुडविली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसेनासा झाला. त्यामुळे अत्यंत शोकाने विवळ होऊन ती भूमीवर रडत पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधुवाणी नावड्यासह काय हा चमत्कार आहे असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा काय अदृश्य झाला? कोणत्या देवाची अवकृपा आपल्यावर झालेली आहे मला तर काही समजत नाही. सत्यनारायणाचे महात्म्य जाणण्यास तरी कोण समर्थ आहे? त्याच्यात क्रोधामुळे असे झाले नसेल ना? असे बोलून स्वचनासह ती दुःख करू लागली व नंतर तिने मुलीला पोटाशी धरून तीही रडू लागली व इतक्यात पती नाहीसा झाल्याने दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊनच सती जाण्याचा निश्चय केला व धार्मिक सज्जन असा तो साधुवाणी
आपल्या पत्नीचे व मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अति शोकाने संतप्त झाला व सत्यनारायणाने ती नौका नाहीशी केली असेल काय, कारण त्याच्या मायेमुळे मी मुग्ध झालेलो आहे असे तो वारंवार म्हणू लागला. व नंतर सर्वांना बोलून साधुवाण्याने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायण देवाचे पूजन करील असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायण प्रभूला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार करू लागला. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण प्रभू संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आलेली आहे, म्हणूनच तिचा पती अदृश्य झालेला आहे. हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून परत येईल तर तिचा पती तिला अवश्य प्राप्त होईल, यामध्ये संशय नाही. कलावतीने आकाशवाणी ऐकली व तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो काय, तिचा पती स्वजनासह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, बाबा, आता लवकर घरी चलावे, कशाला उशीर करता. मुलीचे हे वाक्य ऐकून साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायण प्रभूचे पूजन केले. नंतर तो साधू आणि धनव बांधव यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा आणि संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी होऊन शेवटी सत्यनारायण प्रभूच्या सत्य लोकामध्ये गेला. इति श्री सत्यनारायण कथा चतुर्थोध्याय समाप्त. सत्यनारायण भगवान की जय. आता नाही भेटते. सत्यनारायण भगवान की जय. अध्याय 5. सूत पुढे सांगू लागले आहेत, हे मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, तीही श्रवण करून घ्या. पूर्वी अंगद नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्यानेही प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्यालाही फार मोठे दुःख प्राप्त झाले होते. ते असे, तो राजा एकदा अरण्यामधून सिंह, वाघ वगैरे प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ येऊन बसला व तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत असे त्याला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कार देखील केला नाही. तरी सुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजा पुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिशय दुःखी झाला. त्या राजाचे जे काही 100 मुलं होते, धनधान्यादी जी काही संपत्ती होती ती सर्व नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेमुळे झाले असेल ना, असे राजाला वाटले. व ज्या ठिकाणी ते गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला व नंतर राजा गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्ती श्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायण प्रभूचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज नावाचा राजा धनपुत्र वगैरे संपत्तीने ऐश्वर्य व संपन्नवान झाला व या लोकामध्ये सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकामध्ये गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झालेला आहे. म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे. जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो दरिद्र असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो व जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरात जातो. ऋषी हो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत आज मी तुम्हाला सांगितले आहे. विशेषत्वे करून कलियुगामध्ये सत्यनारायणाची पूजा ही फळ देणारी आहे. या देवाला कोणी काळ म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यदेव तर कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा परिपूर्ण करणारा असा भगवान कलियुगामध्ये सत्यनारायण व्रत रूपी होईल. मुनी श्रेष्ठ हो, जो कोणीही सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे सत्यनारायण प्रभूच्या कृपेने नाहीशी होतील. इति श्री सत्यनारायण व्रत कथा पंचमोध्याय समाप्त. सत्यनारायण भगवान की जय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. सत्यनारायण भगवान की जय.